मुसलमानांची लोकसंख्या 24.5% वाढते, हिंदूंचा जन्मदर घटतोय, घुसखोरीमुळे भारतात मुसलमान वाढले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं वक्तव्य. अजित पवार आणि संग्राम जगताप यांच्यात वाद पेटला. आमदार संग्राम जगताप यांचा अजित पवारांना खडा सवाल. ते धर्म विचारून मारतात, आपण धर्म विचारून खरेदी केली तर काय चुकलं, असं वक्तव्य. संग्राम जगताप यांचा तर्क अजित पवारांना अमान्य. राष्ट्रवादीची हिंदू विरोधी भूमिका सांगणारं जगताप यांना बजावली शिस्तभंगाची नोटीस. विधिमंडळात दिलेली आश्वासनं 90 दिवसात पूर्ण करा, सर्व मंत्र्यांना सरकारचे नवे आदेश. तू माझ्या नवऱ्यावर लक्ष का ठेवते, नवऱ्याला इन्स्टावर फॉलो केल्याचा बायकोला आला राग, बायकोनं शेजारणीला मारले दगड. अनिल अंबानी यांच्या सीएफओला अटक. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीची धडक कारवाई. अशोक कुमार पाल यांना अटक. मेट्रो 14 मार्गिकेच्या निविदांना प्रतिसादच नाही. कांजूरमार्ग बदलापूर मेट्रो मार्गिका रखडणार. प्रशासनावर नव्यानं निविदा काढण्याची नामुष्की. पनवेलमधील खासगी रुग्णालयातून आरोपी फरार. आरोपी राजकुमार म्हात्रे हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत. उपचारादरम्यान रुग्णालयातून गेला पळून. राज ठाकरे फडणवीस एकाच मंचावर येणार. मांजरेकरांच्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळ्यात एकत्र येणार. शनिवारी मुंबईत कार्यक्रम. आता राज्यभरात ओबीसी मेळावे घेण्याचं नियोजन. बीडमध्ये 17 ऑक्टोबरला भरणार ओबीसी महाएल्गार मेळावा. मंत्री छगन भुजबळ घडवणार ओबीसी एकत्रीकरण. आज बिग बी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस. पद्मविभूषण अमिताभ यांचं 84व्या वर्षात पदार्पण. शोभा डे आधी कारशेड आंदोलनात, आता मेट्रो 3चं कौतुक. लेखिका शोभा डे नेटकऱ्यांच्या निशाणावर. ठाणे महापालिकेत मोठा भ्रष्टाचार. महापालिका आणि वाहतूक विभाग प्रशासनाचा ताळमेळ नाही. मनसे आणि ठाकरे गटाच्या एकत्र आंदोलनाचा इशारा. पुण्यात शिवसेना भाजपमध्ये वाद. चंद्रकांत पाटील मोहोळ अनवर धंगेकरांचे गंभीर आरोप. दोघांचाही गुंडांशी संबंध असल्याचा दावा. गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. सचिन घायवळ बंदूक परवान्यावरून योगेश कदम वादात. चुकीचं केलं नसेल तर घाबरू नका, शिंदेंकडून पाठराखण. निलेश नंतर भाऊ सचिन घायवळवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल. कोथरूड गोळीबार प्रकरणी सचिन घायवळवर गुन्हा दाखल. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केले आदेश. निलेश नंतर आता सचिन घायवळ पोलिसांच्या रडारवर.